मैत्रिणींनो, आज मी तुमच्याबरोबर आपल्याला आपल्या किचन मधल्या अगदी बेसिक कामांसाठी उपयोगी पडणारे पण थोडेसे ऍडव्हान्स्ड टूल्स शेअर करणार आहे, ज्याचा आपल्याला आपल्या किचन मध्ये फार उपयोग होईल. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वयंपाकघरात नेहमी हवा खेळती राहावी यासाठी आपण स्वयंपाकघराच्या खिडक्या उघड्या ठेवतो किंवा फॅन लावतो, पण या येणाऱ्या हवेमुळे आपल्या गॅसची जी फ्लेम असते ती डिस्टर्ब होते, कमी जास्त होते, कधी कधी विझते आणि मग खूप गॅस वाया जातो. पण असा एखादा गॅस सेवर बर्नर स्टँड जर आपल्याकडे असेल तर गॅस अजिबात वाया जाणार नाही. याला इन्स्टॉल करणं देखील अतिशय सोपं आहे. कोणत्याही गॅसच्या बर्नरवर एकदम फिट बसतो. युनिव्हर्सल साईज आहे, पण कलर मात्र तुमच्या गॅसच्या कलर प्रमाणे तुम्ही वेगळा घेऊ शकता. कोणतंही भांड यावर एकदम फिट बसतं. पहा, मी आता कुकर ठेवलेला आहे. तुम्हाला गॅसची फ्लेम दिसतही नसेल एवढी ती फ्लेम कव्हर झालेली आहे. आता यामुळे काय होईल, आजूबाजूने येणारी हवा फ्लेमला लागणार तर नाहीच, शिवाय फ्लेम मधून निघणारी पूर्ण उष्णता किंवा हीट त्या भांड्यालाच मिळेल. आणि या बर्नरची साईज किंवा शेप असा आहे की कोणतंही भांड अगदी व्यवस्थित यावरती बसतं, म्हणजे अगदी सांडामांड सुद्धा होणार नाही. तर मैत्रिणींनो, आपल्या गॅसची बचत करणारा असा हा बर्नर प्रत्येक घरासाठी फार उपयोगी आहे. अगदी बऱ्याच वर्षापासून असा हा लाइटर आपण आपल्या किचन मध्ये वापरतो आणि ज्याचं एकमेव काम असतं ते म्हणजे गॅस पेटवणं. पण आता मात्र थोडंसं अपडेट व्हायची गरज आहे. तुम्ही देखील तुमच्या किचन मध्ये असा हा नवीन इलेक्ट्रिक गॅस लाइटर वापरायला सुरुवात करा. का तेही सांगते. हा इलेक्ट्रिक लाइटर घरात वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी येतो आणि याचं मेन फीचर म्हणजे हा 360 डिग्री रोटेट होतो, त्यामुळे आपलं बरंचसं काम सोपं होतं. लाइटर चार्ज करण्यासाठी असा हा USB चार्जर मिळतो, ज्यामुळे लाइटर चार्ज करणं अगदी सोपं होऊन जातं. बटन प्रेस केलं की या लाइटर मधून अशी फ्लेम निघते. तर चला मग कुठे कुठे वापरता येईल पाहूयात. लॉंग हँडल असल्यामुळे यूज करायला अगदी सोपं आहे. रोजचा गॅस पेटवण्यासाठी वापरा. शिवाय देवाचा दिवा लावायचा असेल तर तोही लावता येईल. कापूर लावायचा असेल तो अशा पद्धतीने लावा. मेणबत्ती ती देखील पेटवता येते. लाइटर रोटेट होतो, त्यामुळे असा एखादा खोल दिवा जरी पेटवायचा असेल तरी तिथपर्यंत अगदी इझिली पोहोचतो आणि आपल्याला दिवा लावता येतो. एवढंच काय, पेपर देखील जाळायचा असेल तर तो देखील लगेच आग पकडतो. मी तर माझ्या किचन मध्ये हा लाइटर रोज वापरते. तुम्हाला जरी हा लाइटर घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. कोणताही पदार्थ व्यवस्थित तळण्यासाठी रोज उपयोगात येणारं पुढचं आपलं किचन टूल आहे ते म्हणजे हा फ्राईंग पॅन. या टूल मध्ये दोन पॅन आहेत, बाहेरचा एक आणि आतला एक. दोन्हीलाही लॉंग हँडल दिलेले आहेत, त्यामुळे पॅन जरी गरम झाला तरी सुद्धा हँडल गरम होत नाहीत. चला मग कसा वापरायचा ते पाहूयात. तर या टूलच्या बाहेरील जो पॅन आहे त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. अंदाजे तुम्हाला कोणता पदार्थ तळायचा आहे त्यानुसार तेल घ्या. आता हे तेल असलेलं पॅन डायरेक्ट ठेवायचं आहे गॅसवर. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जो पदार्थ तळायचा आहे तो पदार्थ या आतमधल्या बास्केटमध्ये टाकायचा आणि हे बास्केट जाईल नंतर या तेलाच्या पॅन मध्ये. तर पहा, एका वेळेसच जो पदार्थ आपण बास्केटमध्ये घेतलेला आहे तो संपूर्ण व्यवस्थित तळला जाईल आणि एका वेळेसच तो बाहेर देखील काढता येईल. त्यामुळे कोणताही पदार्थ कमी जास्त तळला जाणार नाही. या बास्केटला जाळी असल्यामुळे तेल देखील खालच्या बास्केटमध्ये आपोआपच निथळून येईल, त्यामुळे पदार्थ तेलकट देखील होणार नाही. आहे की नाही सोपं? चला, मी थोडेसे मिनी समोसेस बनवलेले आहेत, ते देखील मी तुम्हाला यामध्ये तळून दाखवते. आता तुम्ही म्हणाल यामध्ये वडे किंवा भजी कसे तळायचे, तर ते तळताना डायरेक्ट या बास्केटमध्ये न टाकता हे बास्केट आधी तेलामध्ये ठेवायचं आणि मग त्यातून वरून वडे किंवा भजी सोडायची, म्हणजे ते एका वेळी व्यवस्थित तळले जातील. वेफर्स, कुरडई हे तर तळता येईलच, पण थोडेसे आकाराने मोठे असणारे म्हणजे पापडासारखे आयटम्स तळण्यासाठी ते मात्र तुम्हाला दोन भागात यामध्ये तळावे लागतील. तुम्हाला काही शिजवायचं असेल, नूडल्स असतील किंवा अंडी असतील, तर ते देखील यामध्ये तेलाऐवजी पाणी टाकायचं आणि त्यामध्ये शिजवून घ्यायचे. तर असा हा मल्टीपर्पज फ्राईंग पॅन तुमच्या किचन मध्ये असेल तर मला जरूर कमेंट करा आणि नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. टाइल्सवर ड्रिल करावं लागू नये यासाठी आपण आजकाल सेल्फ अडेसिव्ह हुक वापरतो. पण हे सेल्फ अडेसिव्ह हुक हे वन टाइम असतात,
म्हणजे आपण ते पुन्हा रियूज करू शकत नाही. मग या सेल्फ अडेसिव्ह हुक्स पेक्षा व्हॅक्यूम हुक्स हा बेस्ट पर्याय आहे असं मला वाटतं. सेल्फ अडेसिव्ह हुक पेक्षा हे व्हॅक्यूम हुक्स वापरणं अगदी सोपं आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला हवी तिथे आपण याची जागा बदलू शकतो. फक्त लावताना एक काळजी घ्यायची, म्हणजे ज्या टाईल्सवर आपण हे हुक्स लावणार आहोत ती टाईल्स स्वच्छ असायला हवी. चिकट तेलकट टाईल्सवरती हे हुक स्टिक होत नाहीत. तर पहा, असे थोडेसे फोर्सफुली स्टिक करायचेत आणि याच्या वरती जे बटन दिलेलं आहे त्यानं हे हुक लॉक करायचं. वेगवेगळ्या कपॅसिटीचे हुक येतात. माझ्या हुकची कपॅसिटी 2 किलो आहे, त्यामुळे 2 किलोची कोणतीही वस्तू मी या हुकवरती हँग करू शकते. बरं, जर आपल्याला हे हुक्स इथे स्टिक न करता दुसरीकडे करायचे असतील तरी सुद्धा काढायला देखील अगदी सोपे. जे वरचं लॉक बटन आहे ते फक्त ओपन करायचं, हे हुक्स लगेच निघतात. तर असे हे हुक्स आपल्या घरामध्ये खूप उपयोगाचे आहेत. तुम्हाला तुमच्या वस्तूंची जागा चेंज करायची असतील तर हे हुक्स तुम्हाला फार कामी येतील. किचनमध्ये कंटेनर्स किंवा डब्बे कोणते वापरावेत? आता प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे वेगवेगळे वापरत असतो, पण आजही बऱ्याचशा किचनमध्ये प्लास्टिक कंटेनर्स हे जास्त वापरले जातात. मीही माझ्या किचनमध्ये प्लास्टिक कंटेनर वापरते, पण हळूहळू आता ते कमी करून ग्लास कंटेनर वापरायला सुरुवात केलेली आहे. खरं तर प्लास्टिक कंटेनर्स हे हँडी असतात, पण ते जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणजे अगदी 2-3 वर्षातच ते खराब होऊन जातात. पण आपण ग्लास कंटेनर थोडेसे केअरफुली वापरले तर ते अगदी कितीही वर्ष आहे त्या कंडिशन मध्ये राहतात. तर मी माझ्या किचनसाठी रिसेंटलीच काही ग्लास कंटेनर खरेदी केलेले आहेत, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 1 किलोचे हे कंटेनर्स आहेत. मुद्दामूनच मी तुम्हाला हे पॅकिंग देखील दाखवते आहे, म्हणजे आपल्याला अशी भीती वाटते की ग्लास कंटेनर आहेत डॅमेज झाले तर पहा, याची जी पॅकेजिंग आहे ती सुद्धा इतकी व्यवस्थित आहे की हे कंटेनर्स अजिबात डॅमेज होणार नाहीत. आणि क्वालिटी म्हणाल तर अगदी उत्तम. याला झाकण आहे ते प्लास्टिकचं आहे, वाईड माउथ आहे, त्यामुळे अगदी कोणताही पदार्थ आपण व्यवस्थित यामध्ये भरू शकतो. क्लीन करायचं असेल तर हात आतपर्यंत जातो, त्यामुळे व्यवस्थित क्लीन देखील होतात. अनब्रेकेबल क्लिअर ग्लास आहे आणि किंमत सुद्धा अगदी रिझनेबल. किमतीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती तुम्ही चेक करू शकता. तर असे 4 कंटेनर्स मी मागवले आहेत. तुम्हाला देखील 1 किलोचे असे हे ग्लास कंटेनर घ्यायचे असतील तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. मला तरी हे कंटेनर्स फार आवडले आहेत. तर मैत्रिणींनो, आजचे हे नवीन टूल्स तुम्हाला कसे वाटले? यातलं कोणतं टूल तुम्हाला जास्त उपयोगी वाटलं मला जरूर कमेंट करा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.